सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, खास करून आपणा सर्वांसाठी राज्यभरातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी काही आनंदाची बातमी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव आपण दाखवणार आहोत। काही बाजार समितीमध्ये कापूस दरात थोडीशी कोयना सुधारणा होताना दिसत आहे। चला तर दोन्ही बातम्यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा। तर शेतकरी मित्रांनो, सद्यस्थितीला अजून किती टक्के शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे आपण 100% कमेंट करून सांगा। आता एकदा कापसाचे बाजार भाव सांगतो, त्यानंतर तुम्हाला लगेच आनंदाची बातमी सांगतो। मित्रांनो, वर्धा बाजार समिती मध्यम स्टेपल 375 क्विंटल कापसाची आवक होऊन 7,400 रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी जाताना दिसत आहे। सिंधी सेलू बाजार समिती मध्यम स्टेपल 1,050 क्विंटल कापसाची आवक होऊन 7,515 पर्यंतचा दर जाताना दिसत आहे। काटोल लोकल कापूस 22 क्विंटल आवक होऊन 7,100 पर्यंत या ठिकाणी दर जाताना दिसत आहे। त्यानंतर हिंगणघाट मध्यम स्टेपल कापूस 2800 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,580 पर्यंतचा दर जाताना दिसत आहे। वरोरा लोकल कापूस 260 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,325 पर्यंतचा दर जाताना दिसत आहे। वरोरा खांबाडा लोकल कापूस 22 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,320 रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे। पारशिवनी H4 मध्यम स्टेपल 486 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,100 पर्यंत दर जाताना दिसत आहे। देऊळगाव राजा 300 क्विंटल कापसाची आवक होऊन 7,465 पर्यंतचा दर जाताना दिसत आहे। अमरावती या ठिकाणी 50 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,250 पर्यंतचा दर जाताना दिसत आहे। त्यानंतर आष्टी वर्धा 335 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,300 रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटा कोला 7,865 रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी 7,560 रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत 7,590 पर्यंतचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। आनंदाची बातमी सांगतो मित्रांनो, गुड न्यूज, 8 दिवसात मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार। शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार। अवकाळी पाऊस 19 मे नंतर ओसरणार। शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी, नैऋत्य मोसमी वारे मान्सून रविवारी दिनांक 19 अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी दिलाय। तसेच राज्यातील अवकाळी पाऊस 19 नंतर ओसरेल असा अंदाजही देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे। दक्षिण बंगालचे उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहे। दरवर्षी मान्सून अंदमानात 19 मेच्या आसपास दाखल झालेला पाहायला मिळतो। दक्षिण अंदमानात समुद्र आणि निकोबार बेटावर समुद्र सपाटीपासून 1 ते 1.5 किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्याचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीचे मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात येते। पुढील 2 ते 3 दिवसात अंदमान निकोबार बेटासमोर या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, शनिवारी दिनांक 19 मे दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस मान्सून देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात, इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यंत दस्तक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 1 जून या सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावणारा दक्षिण पश्चिम मान्सून बंगालच्या उपसागरात प्रत्यक्षात कशी वाटचाल करतो यावरच 1 जून नंतरची तारीख निश्चित ठरवली जाईल, हवामान खात्याकडून कळवण्यात आले। धन्यवाद।